नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एक पुणे जिल्ह्यातील दुःखद अशी घटना घडली 21 तारखेला. आता प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित मामा जाधव यांची हत्या करण्यात आली. खंडणी प्रकरणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळे लोक हळहळली आहेत, कारण घटनाच तशी होती. ज्या मॅगीने पंडित मामा जाधव यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं होतं, असा हा मॅगी, ज्या बैलाच्या नावावरती एक जेसीबी, 2 बुलट, अनेक टू व्हीलर असे अनेक पारितोषिके त्याच्या नावावरती होते. आपला मन्याभाई जो शर्यत पळत होता, सगळ्यांचा लाडका मन्याभाई, तसाच तो मॅगी होता. म्हणजे ते सेकंदाची स्पर्धा असते पुणे जिल्ह्यात, सेकंदाची स्पर्धा असेल, तिथला तो बैल आहे, तिथले ते मालक आहेत. अत्यंत वाईट घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपीचं नाव आहे सचिन वानखेडे, असं या आरोपीचं नाव आहे. त्यांना 14 नोव्हेंबर या दिवशी त्यांचं अपहरण झालं. त्यांना खंडणी मागितली 50 लाखाची. 50 लाख यांनी नाही दिले, म्हणून त्यांचा मृतदेह जो आहे तो जाळण्यात आला पुरावा नष्ट करण्यासाठी. पण आरोपी सापडलेला आहे पोलिसांना. आता आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हीच आमच्याकडून, बैलगाडा प्रेमीकडून मागणी आहे. त्यांचं नाव त्या मॅगी बैलामुळे चर्चेत आलं होतं, कारण तो सेकंदावरती एवढा स्पीडनं पळायचा. झू तुटलेलं त्या बैलाचं, तरीही तो पळत होता, असा हा मॅगी. आता तो पोरका झाला मॅगी. खूप अत्यंत बैलगाडी क्षेत्रात या दुर्घटना घडत आहेत. अशा नको व्हायला. का अशी लोक करतायत माहीतच नाहीये, पण असो. पण आता हे इथून पुढे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक वेगळंच वळण लागले, काही समजेना झाले. का अशी लोक करतायत? चांगली चांगली लोक बैलगाडा क्षेत्रातून गेले राव. पण असो, आमच्या साताराकडून आमच्या पंडित मामा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आम्ही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो.